थायरॉइड असेल तर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका। नंबर 1 सोयाबीन किंवा टोफू। सोयमुळे तुमचं थायरॉइड हार्मोनचे अब्झॉर्प्शन कमी होऊ शकते, त्यामुळे तुम्ही जेव्हा औषधं खाणार आहात तेव्हा त्याचा इफेक्ट तुमच्यावरती चांगला होणार नाहीये। पण एक गोष्ट लक्षात घ्या, सोयाबीन तुमचं थायरॉइड वाढवत नाही, फक्त औषधांचा इफेक्ट कमी करत असतं। आणि सोबतच तुम्ही जर सोया आयसोलेट प्रोटीन जर पित असाल तर त्याचा थायरॉइडवरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाहीये। तुम्ही 100% सोया आयसोलेट प्रोटीन पिऊ शकता। नंबर 2 रॉ कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमचा थायरॉइड ग्लँड स्लो करतात आणि तुमचा TSH लेवल पण वाढू शकते। नंबर 3 मैदा आणि बेकरी आयटम। मैद्याचे आणि बेकरी आयटम जर तुम्ही खाल्ले तर त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन शरीरामध्ये वाढत असतं। नंबर 4 जास्त गोड आणि साखर। जेव्हा तुम्ही जास्त साखर खात असता तेव्हा तुमचं खूप जास्त वजन वाढतं। जास्त वजन वाढल्यामुळे तुमचा हार्मोन इम्बॅलन्स होतो, तसेच तुम्हाला थकवा यायला सुरुवात होते। नंबर 5 डीप फ्राईड आणि बाहेरचं जंक फूड। तुम्ही जेव्हा डीप फ्राईड किंवा जंक फूड खाता तेव्हा तुमचा मेटाबॉलिझम अजून जास्त स्लो होतो आणि त्याच्यामुळे थायरॉइड कंट्रोलच्या बाहेर जातो। तुम्हाला जर थायरॉइड असेल तर कुठले पदार्थ खायला हवे आणि तुम्ही त्याला रिव्हर्स कसा करू शकता याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आत्ताच राहुल शेळके फिटनेसला फॉलो करा, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळेल। थँक्स फॉर वॉचिंग, फॉलो फॉर मोर।